सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. खूप महत्त्वाचा विषय होता. आज सकाळीच अपडेट तुम्हाला मी सांगणार होतो. त्याच पद्धतीनं त्याच्या आधी जे काही व्हायरल झालेलं होतं काल रात्री 12च्या दरम्यान एक टेलिग्राम चॅनलवरती कोणीतरी XYZ व्यक्तीने जे काही मुंबई पोलीस भरतीबद्दल हॉल तिकीट जाहीर झालेलं म्हणून सांगितलेलं होतं. तर त्याच्यावरती आज सकाळी मी तुम्हाला अपडेट दिलेली होती. त्याच पद्धतीनं आता मी तुम्हाला सांगितलं होतं सकाळी की मी आहे इथं मुंबईला आणि मी मुख्यालयामध्ये जाऊन सगळ्या गोष्टी वगैरे किंवा मॅडम पण आहे तिथंच, सो सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार होतो. या पद्धतीनं एकंदरीत अपडेट घेतल्यानंतर आज आत्ताच आलेलो आहे जस्ट. सो एकंदरीत जी अपडेट घेतली ती आज अपडेट तुमच्यापर्यंत मी सांगणार आहे. सर्वप्रथम चॅनलवर जर नवीन असाल तर विनंती करतोय की आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. त्याचसोबत आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. सो एक टेलिग्राम चॅनलवरती लिंक व्हायरल झालेली होती की मुंबई पोलीसचं हॉल तिकीट आलेलं आहे, सर्वांनी डाउनलोड करून घ्या म्हणून. तसा मी पोल पण टाकलेला होता आणि पोलमध्ये जवळजवळ 300-400 मुलांनी तिथं रिप्लाय दिलेला आहे की सर माझं आलेलं नाही आहे. जवळजवळ 400 लोकांनी मला रिप्लाय दिलेला आहे, सर माझं हॉल तिकीट यायला नाही आणि मुलं खोटं बोलत आहेत आणि भीतीचं वातावरण तयार करत आहेत. त्या सगळ्यांना आज सकाळी मी रिक्वेस्ट केली होती की बाबांनो, आत्ता सध्या मुलांची कंडिशन बेकार आहे. एकतर साथ द्यायला जमत नसेल तर खोटं काही सांगू नका असं मी सांगितलेलं होतं. त्याच्यावरती माझं मत पण मांडलेलं होतं की पोलीस भरती कधी होणार आहे, पोलीस भरती जुलैलाच होणार आहे म्हणून मी सांगितलं होतं. पण आता मी गेल्यानंतर ऑफिशियल काही लोकांसोबत माझं बोलणं पण झालं, सगळ्या गोष्टी पण झाल्या. काही लोक ऑफिशियल स्टाफ जो आहे जे पोलीस भरतीचा आहे त्यातले सिनियर पर्सन थोडेफार गावीसुद्धा गेलेले सुट्टीला. म्हणजे विचार करा ही पोलीस भरती कधी होईल याचा विषय थोडासा वेगळा आहे सध्या. थोडा ऑफिशियल स्टाफ जो आहे सिनियर ऑफिशियल स्टाफ पोलीस भरती घेणारा तो सुद्धा थोडेफार गावाला गेलेले आहेत, म्हणजे सुट्टीला. आपलं जे काही काम असतील ते आवरून येतील ते. पण महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे आता जी घटना आहे, ही जी पोलीस भरती आहे ती 7 तारखेला होणार. काय हॉल तिकीट आल्यातच काय सर? प्रत्येकाचे मेसेज येत आहेत, सर माझं हॉल तिकीट यायला नाही, माझं आलं नाही, माझं कधी येईल. तर अजूनसुद्धा मी आतमध्ये गेल्यानंतर ऑफिस स्टाफला विचारल्यानंतर कोणतंहीच कारण दिलेलं नाही आहे. अजूनसुद्धा कुठेही कोणाची हॉल तिकीट पाठवलेलं नाहीत किंवा जनरेट पण झालेलं नाहीत. अजूनसुद्धा मैदानावरची तयारी पूर्ण व्हायची आहे. अजूनसुद्धा चेस्ट नंबरचा विषय अपूर्णच आहे. आणि बाकीचे बंदोबस्त जे आहेत म्हणजे पावसाळी अधिवेशनाचा बंदोबस्त असेल किंवा बाकीचे बंदोबस्त आहेत, तुम्हाला माहितीच आहे महाराष्ट्रामध्ये विविध प्रकरण सध्या गाजत आहेत. त्यालासुद्धा स्टाफ तिथं काय रुजू आहे. त्यामुळं जी काही पोलीस भरती आहे ती पोलीस भरती कधी होईल ह्याच्यावरती सगळेच प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. आज मी तुमच्यासाठी जाऊन आलेलो आहे आपल्या इथंच. सो गेल्यानंतर त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की कोणीही सांगू शकणार नाही पोलीस भरती कधी होऊ शकेल, कारण की सगळा विषय हा हवामानावरती डिपेंडिंग आहे. एकंदरीत हवामान मोकळं झालं म्हणजे पाऊस वगैरे कमी झाला तर एकदम पटकन हॉल तिकीट 2 दिवसात पण यायला चालू होतील, 4 दिवसात पण यायला चालू होतील, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळं ज्यावेळी हवामान चांगलं असेल त्यावेळी हॉल तिकीट यायला सुरू होतील. मग ते आज पण येतील, उद्या पण होतील आणि कधी पण येतील असं डायरेक्टली सांगितलेलं आहे. ज्यावेळी ऑफिशियल एखाद दुसऱ्याचं हॉल तिकीट यायला लागेल त्यावेळी त्या गोष्टीवरती विश्वास ठेवा म्हणून सांगितलेलं आहे. अदरवाईज या ज्या काही बातम्या अशा पसरवत आहेत समाज माध्यमातून तर त्याच्यामध्ये विश्वास ठेवायचा की नाही हे सगळं त्यांची वैयक्तिक जबाबदारी असेल म्हणून सांगितलेलं आहे, याची नोंद घ्यायची आहे. सो ऑफिस स्टाफबद्दल तुम्हाला मी सांगितले की काही जण आता सुट्टीवर पण आहेत. जे आत्ताची जी ह्याच्या मागची पोलीस भरती म्हणजे आता जो घटक झाला पोलीस भरतीचा मुंबईचा CP मुंबईचा त्यासाठी जे होते स्टाफ त्यांना विचारल्यानंतर काही जण गावी आहेत. त्यामुळं आता ह्या 2 दिवसामध्ये तर मला वाटत नाही हॉल तिकीट येतील, एवढं लक्षात ठेवायचं. मी तुमच्यासाठी ह्या गोष्टी तिथं जाऊन विचारलेल्या आहेत मुद्दामून, समजलं. सो काही मुलांनी किंवा काही जे काही टेलिग्राम चॅनलवरचे ओनर आहेत त्यांनी डायरेक्टली ते व्हायरल केलेलं आहे मुलांच्या भीतीसाठी की हे असं वगैरे असते, असं होणार आहे. एका सुद्धा मुलग्यानं मला हॉल तिकीट पाठवलेलं नाही आहे. रायगडचं ज्यावेळी हॉल तिकीट आलं त्यावेळी मला जवळजवळ 30-40 मुलांनी प्रामाणिकपणे लगेचच हॉल तिकीट पाठवलं. पण आज जिथं मी पोल घेतला त्या पोलवरती 40 लोकांनी सांगितले की हॉल तिकीट आलेलं आहे, पण एका सुद्धा पट्टीनं कुठल्याही पद्धतीनं हॉल तिकीट पाठवायला नाही. मग तिथं तुम्ही टिक करू नका जेणेकरून मुलांच्या मध्ये भीती राहील. येस, तिथं तुम्ही हा बोलताय आणि मग इकडे पाठव म्हटलं तर तुम्ही काही सांगत पण नाही आणि मेसेज पण करत नाही साधा. त्यामुळे मुलांमध्ये भीती तयार झालेली आहे. याचं कारण असं होतं की ज्या मुलाला 40 पडणार ती 32 वर येतील, जी 32 पडणार ती 26 वर येतील, हे 26-28 पडणार ती 22-24 वर येतील आणि डिस्क्वालिफाय होतील. त्यामुळे खूप महत्त्वाचा विषय होता. एकंदरीत अजून पण आहे 2-3 दिवस, जेवढं होता येईल तेवढी इन्फॉर्मेशन काढून तुमच्यापर्यंत लवकरात लवकर प्रामाणिकपणे पोस्ट करणार आहे मी की हॉल तिकीट येईल का. आणि दुसरी गोष्ट एवढं पण विचारलं की
कधी चालू होईल ग्राउंड CPचं, तर त्याच्यावरती जसं मगाशी सांगितलं हे कोणीही सांगू शकणार नाही. कारण ज्यावेळी वातावरण क्लिअर होईल त्यावेळी लगेचच, आता 2 दिवस झाले इकडे पाऊस जोरात चालू आहे. पाऊस जोरात चालू आहे. काही इथली मुलं पण आहेत, त्यांनी पण मला मेसेज केला, सर एवढ्या मोठा पाऊस असताना हे चालू होईल का, हा विषय आहे. त्यामुळे ती पोलं निवांत जरी असली तरी पण सांगतोय, ज्या भागामध्ये पाऊस नाही आहे त्या मुलांनी प्रॅक्टिसला जोर लावा. ज्यांनी CP मुंबईला फॉर्म भरलेला आहे त्या मुलांना सांगतोय. एकंदरीत मेरिटचा विषय तुम्हाला बघितलेला असाल, कोणीही घाबरून जाऊ नका. ह्यावेळेचे मेरिट हे 100% कमी लागणार आहे, हे लिहून देतो म्हणतो. पण मी सांगितलं म्हणून आळसात कोणी जाऊ नका. मॅक्झिमम जेवढे मार्क पाडता येतील तेवढं मार्क पाडायचं, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे पोलीस भरतीबद्दल सकाळी जे रात्री 12ला एखाद्याने कुणीतर ते व्हायरल केलेलं होतं, नंतर पटापट ते माझ्याकडे मेसेज आले आपल्या विद्यार्थ्यांचे. त्या विद्यार्थ्यांसाठी आज मी जवळजवळ 1.5-2 तास झालं तिथं होतो आणि इन्फॉर्मेशन काढली. पण अजूनही कोणीही त्याच्यावरती पॉझिटिव्ह बोलत नाहीये. टोटली वेगळा विषय आहे CP मुंबईचा, कोणी सांगू शकत नाही. कारण की ते निसर्गावरती, हवामानावरती डिपेंडिंग आहे. कारण सरळ वरिष्ठांनी सांगितलेलं आहे. पोलीस भरतीची पहिली मीटिंग झाली त्यावेळी सांगितलेलं होतं की पहिला हवामानाचा विचार करा आणि मगच पोलीस भरती चालू करा. कारण की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली मुलं ही मुंबई पोलीससाठी येणार आहेत. त्यामुळे ह्या मुलांचं नुकसान किंवा त्या मुलांना त्रास होता कामा नये, एवढं लक्षात ठेवायचं. कारण की एक मुलगा जर एवढा लांबून जरी आला आणि 1-2 दिवसामध्ये त्याची कॅन्सल झाली तर परत जाणार पोरगा आणि परत 4 दिवसांनी येणार. खूप मोठा खर्च आहे. एका पोरग्याला येऊन जायचं म्हणलं, खाणं पिणं राहणं वगैरे, ते 3,000 ते 4,000 खर्च एका फिरला होऊ शकतो. आणि जर हे एक वेळ पोरग्यानं केलं आणि दुसऱ्या वेळी त्यानं नाही झालं तर तो उपाशी येईल. मग जे प्रकरण जे झाले नवी मुंबईला, त्यातला एक मुलगा वारला, एक मुलगा मृत्यू झालाय आणि 5 मुलं आता ॲडमिट आहेत कळव्याला, लक्षात ठेवा, कळवा रुग्णालयामध्ये. त्यातला एक मुलगा अजून सुद्धा सिरियस आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं पोलीस प्रशासन ह्या गोष्टीची दखल घेते. नवी मुंबई आणि मुंबई काय जवळजवळ आलेलं लांब नाही आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. नवी मुंबई ही जवळजवळ आहे. त्यामुळे हे जे प्रकरण झालंय, अजून सुद्धा पाऊस जरी लागत असला तरी सुद्धा एवढं दमट वातावरण आहे, घाम येतो नुसता. सरळ नुसता जरा इथल्या इथे चाललं तर 1600 मीटर पळायचं आहे, 100 मीटर 12, 12.5, 13 सेकंदामध्ये मारायचं आहे. गोळा फेक बघा, आउट ऑफ टाकायचं आहे. एवढं खायची गोष्ट नाही आहे. ज्यांना प्रॅक्टिस केलंय त्यालाच माहीत असतं त्या गोष्टी, बाकीचे काय असेच असतात. त्यामुळे सगळ्यांना वाटतंय भरती म्हणजे सोपी असत्या, एवढा सोपा विषय नाही. तिथं ह्याच्यापेक्षा, घामापेक्षा रक्ताचे थेंब जास्त गाळावं लागतात, लक्षात ठेवा. आणि त्यात हे सरकारचा भर, एवढी मोठी त्यांनी नुकसान करतात मुलांची, त्यात एक भर झाले सरकारची अशा पद्धतीनं. सो खूप सारे महत्त्वाचे विषय होते आज की सर हॉल तिकीट आलेत. भरपूर सारे मेसेज, रात्री बसून 350 मेसेज पडलेले आहेत मला टेलिग्रामवरती. सगळ्यांना रिप्लाय देऊ शकत नाही म्हणून हे व्हिडिओच्या माध्यमातून संबोधन करतोय. तुमच्यासाठी मी आता जाऊन बघितलेलं आहे. ग्राउंडची कोणतीही तयारी एवढी नाही आहे आणि जर करायचं म्हटलं तर 2 दिवसात सुद्धा करू शकतात, ते 2-3 दिवसांमध्ये सुद्धा करू शकतात. कारण की त्यांना घ्यायचीच आहे पोलीस भरती, काय पण करायच्या अगोदर, विधानसभेच्या अगोदर हा विषय सगळा टोटली होणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं खूप साऱ्या महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत. अजून ऑफिशियल स्टाफसुद्धा जे भरती घेणार होते ते सुद्धा गावी आहेत. त्यामुळं ही भरती 7 तारखेला होईल असं सांगता येत नाही. पण एवढं कोणी आळशीपणा करू नका, कारण की डायरेक्टली एखादा आदेश वगैरे निघू शकतो आणि ऑफिशियल स्टाफला बोलवलं तर त्यांना रात्रीसुद्धा उपस्थित राहावं लागतं. एवढी फास्ट प्रोसेस असते मुंबईची. त्यामुळे कुणावरती विश्वास ठेवू नका, स्वतःवरती विश्वास ठेवा. 2 टाईम प्रॅक्टिस चालू करा. आत्ताच्या घडीला जेवढा वेळ प्रॅक्टिस आणि स्टडीला देता येईल तेवढा द्यायला लागतो. त्याचबरोबर मुंबईचं ग्राउंड झाल्यानंतर जे लेखीसाठी वेळ किती आहे ते पण मी सांगणार आहे. मुंबईचं ग्राउंड कधी चालू होतील साधारण, त्यानंतर किती वेळ लेखीसाठी लागू शकतो आणि फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार हे पण तुम्हाला एका व्हिडिओतून सांगणार, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे ज्या मुलांना प्रश्न होते की काय करायचं ते सांगितलेलं आहे तुम्हाला. सो खूप सारी महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती की ग्राउंडचं काय होणार किंवा आत्ताच चालू होणार काय सर, आमचं आलंच नाही. जे घाबरून जातील त्यांना चॅलेंज देतोय, त्यांचे 2-4 मार्क हे कमी होणार आहे, लक्षात ठेवा. घाबरून जाऊ नका. ज्यावेळी हॉल तिकीट येणार त्यावेळी येणारच आहे. आणि ज्यावेळी हॉल तिकीट डाउनलोड होत नाही तुम्हाला असं वाटतंय, त्यावेळी मी जवळजवळ 400 ते 450 मुलांचं रायगडचं हॉल तिकीट मी डाउनलोड करून दिलंय. रायगडचं हॉल तिकीट मी स्वतः डाउनलोड करून दिल्यात, लक्षात ठेवा, PDF मध्ये. त्यामुळे टेन्शन काय घेऊ नका, तुमच्यासाठी मी उभा आहे. टेन्शन काय घ्यायचं नाही. ज्यावेळी चालू होतील त्यावेळी मी सांगतोय चालू झालेत पटापट डाउनलोड करा. त्यावेळी सांगेन, जर नाही झालं तर त्यावेळी मला पर्सनली मेसेज करा. एक सुद्धा हॉल तिकीट, जवळजवळ 400 डाउनलोड केलेत, 400 पैकी एक सुद्धा हॉल तिकीट बाहेर व्हायरल झालं नाही आणि कुणालाही अदर पर्सनना मी सेंड करायला नाही. हा झाला विश्वास. त्यामुळे ह्या विश्वासावरती गोष्टी चालतात. हा चॅनल विश्वासावरती तेवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे त्याला जरा सुद्धा तडात जाऊ देणार नाही, हिची नोंद घ्यायची आहे, समजलं. सो खूप सारी इन्फॉर्मेशन आहे. खूप सारे घाबरलेले आहेत. मुंबईला सुद्धा आता बघितले, काही मुली सुद्धा भेटल्या आहेत आता, सर इकडे कुठं आम्हाला नाही सांगितलं, आम्ही ग्राउंडवर असतो, थोडंसं गायडन्स करा वगैरे वगैरे. तर काल एक 4-5 मुलींना मी गोळा पण शिकवलेला होता, त्यांना लगेचच फरक पडला. 1 फूट गोळा वाढला त्यांचा डायरेक्टली.
सो टेक्निकली गोळा टाकणं महत्त्वाचं आहे. काही मुली लहान आहेत, किरकोळ आहेत म्हणून पॉवर नसते असं समजलं जातं. गोळा ताकदीपेक्षा टेक्निकली टाकणं खूप महत्त्वाचं असतं. ताकदीवरती काही नाही गोळ्यामध्ये, लक्षात ठेवा. त्यामुळं 40, 42, 43, 44 किलोची सुद्धा मुली टाकू शकते आउट ऑफ, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं आत्मविश्वास ही गोष्ट तुमच्यामध्ये पाहिजे आणि गोष्टी काही टेक्निकली आहेत त्याच्यावरती जरासं भर द्या म्हणून सांगितलं. अशा पद्धतीनं एकंदरीत जी गोष्ट होती की CP मुंबईचं काय झालं सर, त्याच्यावरती ही जी अपडेट आहे आजपर्यंतची ती तुम्हाला दिलेली आहे. फक्त आळस कोणी करू नका. ग्राउंड जुलैमध्ये चालू होणार आहे, पण ते कधी पण होऊ शकतं. आज पण होऊ शकेल, 2 दिवसात पण होऊ शकेल आणि 10 दिवसात पण होऊ शकेल. त्यामुळं जे काही सिनियर पर्सननी सांगितलेलं आहे ते तुमच्यापर्यंत लगेच प्रामाणिकपणे पोच केलेलं आहे. त्यासाठी एक लाईक सुद्धा करायचे आहे. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि माझं लक्ष पण तिकडं आहे टोटली. एकंदरीत पोलीस भरतीच्या सुद्धा गृह विभागातल्या किती जागा रिक्त आहेत त्याच्यावरती सुद्धा आज एक महत्त्वाची अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत ह्यानंतरच्या व्हिडिओमध्ये पोच करणार आहे. म्हणजे पुढची पोलीस भरती किंवा बाकीच्या सगळ्या घटना काय आहेत या हिवाळी पावसाळी अधिवेशनामध्ये झालेल्या हे तुमच्यापर्यंत ह्यानंतरच्या व्हिडिओपर्यंत पोहोचवणार आहे. सो आता चॅनलला सबस्क्राईब केला तर नंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी नोटिफिकेशनमधून तुम्हाला कळून जातील. एक सुद्धा व्हिडिओ तुमच्यापासून स्किप होणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. परत सांगतोय, मुंबई पोलीस भरती ही जी काही फिजिकल आहे ते प्रश्नचिन्हावरती आहे. कोणी काही पण सांगितलं तर ऐकू नका. प्रॅक्टिसवरती जोर द्या, आत्मविश्वासवरती जोर द्या. लक्षात ठेवा, तर ह्या गोष्टी पॉसिबल आहेत. कोणी सांगितलं झाली पोलीस भरती तर आपण त्याचा विश्वास ठेवू शकत नाही. लक्षात ठेवा, अजून सुद्धा चालू व्हायला नाहीये. काय होईल ते येत्या 2 दिवसामध्ये मी सांगेन तुम्हाला. 3 ते 4 तारखेपर्यंत मुंबईमध्ये मी आहे. 4 तारखेपर्यंत मी जाणार आहे. सो 4 तारखेपर्यंत तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन पोच करेन, एवढं लक्षात ठेवायचं आहे. सो सर्वांना शेवटी मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय. धन्यवाद.